2 तास क्रिकेटची प्रॅक्टिस करून पहिलीच मॅच जिंकल्यानंतर पोरं पार जल्लोष करीत ग्राउंड मध्ये घुसले। विरोधी संघाचे संघ मालक बोरचटे सर आणि सद्दाम सर यांच्या तोंडावर हसूच उडलं होतं बोपार। आणि इकडे आपल्या टीमला सपोर्ट करणारे साबळे सर एवढ्या गरम वातावरणामध्ये गरम गरम चहा पिऊन चिल करीत होते। मॅच जिंकल्याच्या नंतर म्हटलं थोड्या वेळ डान्सची प्रॅक्टिस वगैरे करावं, तेवढ्यात पोरांचा फोन आला, सेमीफायनल चालू झाली। पळत पळत ग्राउंडवरती आलो, आम्हाला वाटलं मॅच चालू झाली, पण कॉमेंटेटर रुपेश सरांनी सांगितलं का नाही तुमच्या मॅचला अजून टाइम आहे, चिल करा। जसजसे इकडे मॅचेस जिंकत चालल्या होत्या तसतशी स्टेडियम मध्ये गर्दी पण वाढत चालली होती। कॉम्प्युटर सायन्सचे सगळे स्टाफ इकडे मस्तपैकी बसून क्रिकेटचा आनंद घेत होते। तेवढ्यात इकडे आमच्याली दुसरी मॅच चालू झाली आणि मॅच चालू झाल्यानंतर समर्थकांची कमीच नाही राहत भाऊ। या भाऊच्या कलागुणाला वाव देण्यासाठी सरांनी डायरेक्ट स्टेजवरती आणत सगळ्या समोर लावणी करायला लावली। अशा प्रकारे आम्ही हसत खेळत नाचत दुसरी मॅच पण जिंकलो आणि मॅच जिंकल्यानंतर पोरं काही एका जागा थांबती नाही, लगेच गेले फोटो काढायला। तिकडून आल्यानंतर आमची झाली फायनल मॅच चालू। फायनल मॅच मध्ये असे काहीतरी आगळे वेगळे षटकार मारल्यानंतर आम्ही ती मॅच जिंकलो। फायनलच्या मॅचचा सगळ्या स्टाफ लोकांनी आणि पोरांनी एवढा आनंद घेतला का फायनल जिंकल्यानंतर पोरं डायरेक्ट ग्राउंड मध्ये घुसली। मला वाटतं सरांना पण कळालं का ना आम्ही 2 तास प्रॅक्टिस करून फायनल जिंकलोय, त्यामुळे एवढे अचंबित झाले। कॉलेज सुटायचा टायमिंग झाला होता म्हणून सेलिब्रेशन लवकरच आवरलं, पण फायनल जिंकलो होतं म्हणून सगळे पोरं म्हटले का थांबा फोटो वगैरे काढूनच जाऊ। आता मॅचचा पूर्ण ब्लॉग बघायचा असेल तर सुशांत वागचौर YouTube चॅनलला अपलोड केलेला आहे। कॉलेजमध्ये नाचायला नाही भेटलं म्हणून पोरं डायरेक्ट रूम येऊन नाचायला लागले। चला तर लवकरच भेटू मग।